दूर जाएगा। नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपल्या भावकीची राखण मित्रांनो. मिरगाच्या पहिल्या आठवड्यात आणि मृगश्रेष्ठाच्या जेव्हा सुरू होतो त्यावेळी ही राखण दिली जाते. ठिकठिकाणी राखणी दिली जातात हे कोकणातली. तर आज आपली भावकीची राखण आहे. तर राखण म्हणजे मित्रांनो या निमित्ताने आहे ना, आपले जे वाडवडील असतील, वंश असतील आपले जे आपले निघून गेलेत आणि तसंच आपल्या शेताची राखण करणारे राखणदार, आपले सीमेचे राखणदार यांचा एक नैवेद्य म्हणून आणि त्यांची आठवण म्हणून ही राखण दिली जाते. तर आज आपण जातो राखणीला. आज आपल्या भावकीची राखण आहे. त्या निमित्ताने नारळ फोडले जातात, त्याच्यानंतर हळद कुंकू पिंजर त्यांना वाहून दिली जाते अशी. आणि अजूनही कोकणामध्ये राखण्याच्या निमित्ताने कोंबडा दान देण्याची प्रथा चालू आहे. आमच्याकडे आहे, आधी आम्ही देणार आहोत. तर बघूया मित्रांनो कशी राखण दिली जाते. तुम्ही बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो आपण आलो आहे जिथे आता आपल्याला राखण द्यायची. तिथे प्रत्येक घराण्याचे मित्रांनो वेगवेगळी ठिकाणं आहेत. हे बघा, प्रत्येकाची मसवटी म्हणतात आमच्याकडे इकडे. तर आता मोठ्या घरातल्यांचा आहे, म्हणजे आमचे मेन घर जे घराणं आहे भावकीचं त्या घराचा. आमचाही तिकडे त्या साईडला आहे. प्रत्येकजण आता आपापल्या ठिकाणी नारळ देणार आहे.
मित्रांनो नारळ देऊन झालेले आहे. आत्ता फक्त हे प्रसाद खातो आहे आपण. खोबरं जेवढे जेवढे नारळ फोडले आहेत आता सर्व बारीक करून आता वाटले गेलेत सर्वांना. ते खातो आहे आता. या तुम्ही पण या खोबरं खायला. हे बघा मित्रांनो, ही पण आले राखण द्यायला. वरचे मित्र नारळ देऊन झालेत. आता चाललो आहे घरी मोठ्या घरामध्ये राखण देण्यासाठी. बघा विचारा तिकडे कुड्याची पानं काढतोय नैवेद्य देण्यासाठी. पानांवरती निवेद्य तयार केले मित्रांनी जात आहेत. हे पुढे ते हळद पिंजर गुलाल आहे काला आणि त्याच्या पाठीमागे भात भाकरी सर्व ठेवते विड्यांवरती. पाऊस पडत नाही ते पावसामध्ये सगळ्यांना व्यवस्थित सगळं होऊन द्या. संभा मुंबईपर्यंत सर्वांना संभा मान्य करून आणि आता मी राखण मेरगाच्या राखण देतो ही मान्य करून घे आणि अडचण काय बाजूला इथून तर मुंबईपर्यंत सगळ्या सुखाची सांभाळ कर. पाहिजे सगळ्यांना सुखाची सांभाळ कर. हे राखण हा नारळ सोन्याचा पोळा मान्य करून घे. पुरवतोय घे तर अशा तऱ्हेने मित्रांनो राखणीचा कार्यक्रम झालेला आहे आणि मटण वाटपाचं काम चालू आहे. तर हे झाल्यानंतर मग आपण आपापल्या घरी घेऊन जाणार. कच्चं मटण शिजवून आपल्या घरची राखण देणार प्रत्येकजण. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.